संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पंजाब हो, हरियाणा हो, गुजरात हो, बंगाल हो, लेकिन कर्म भूमि हमारी मुंबई है, महाराष्ट्र है। आज सांस्कृतिक आर्ट फेस्टिवल मध्ये ज्यांनी मला निमंत्रित केलं आणि जी मला निमंत्रित करतात असे राज्याचे परिवहन मंत्री आणि माझे मित्र प्रताप सरनाईक, संजय केळकरजी, निरंजन डावकरेजी, संजय बागुलेजी, आपले सीपी साहेब, महानगरपालिका आयुक्त आणि मीनाक्षीताई शिंदे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। युवा हृदय स्पंदन असं ज्यांना म्हणता येईल असे आमचे मिका सिंग आणि सर्व या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मेरा आवाज बंद करने की कोशिश कौन कर रहा है? खरोखर मिका पाजी, आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं। आप तो सुर में गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा। तो बड़े सुरीले लोग हैं। थाना के हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं। तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो आणि मिका सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहे। पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही। पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। वैसे तो आपके ही गाने इतने हिट हैं कि वो अगर आप रात भर सुनाए तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं, लेकिन अब मैं ज़्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ। आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। साहेब, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपनचा संस्कृती उपवन फेस्टिवल हा 11वं वर्ष आहे आणि अनेक दिग्गज कलाकार त्यामध्ये पद्मश्री, पद्मविभूषण, क्लासिकल पासून ते सतार वादनापासून ते हार्मोनियम म्हणजे सगळ्या कलावंतांना स्थान देण्याचा प्रयत्न करतो। आणि यावर्षी पहिल्या दिवशी आमच्या म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या गायिका या ठिकाणी शुभा मुद्गलजी होत्या, दुसऱ्या दिवशी आमचे अभिजितजी होते, तिसऱ्या दिवशी संजू राठोडजी होते आणि चौथ्या दिवशी मिका सिंग यांना मी खास करून सांगितलं, सर माझा फार जुना मित्र, म्हणजे नवीनच मुंबईत आल्यापासून मिकाची आणि माझी ओळख, पण मी त्याला पहिल्यांदा सांगितलं की बाबा आपल्याला ठाण्यामध्ये अनेक तुझे चाहते आणि त्याच्यासाठी तुला यायचं। त्याने सांगितलं आप बोलो उस दिन मैं आ जाऊंगा, खाली ठाणे नहीं मेरा भाई तर भी आ जाऊंगा, पैसा लूंगा मगर आऊंगा जरूर, हाँ आऊंगा। त्यामुळे पण मिकाचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की सुरेश वाडकर आमचे अतिशय जवळचे मित्र आणि साहेब 60वा वाढदिवस सुरेश वाडकरांचा मी माझ्या घरी साजरा केला होता, तेव्हा मिका स्वतः हार्मोनियम घेऊन रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हार्मोनियम वाजवत होता। म्हणजे एवढं प्रेम गायकवानांवर आणि महाराष्ट्रातील जुन्या सगळ्या कलाकारांवर त्यांचं आहे। आणि साहेब आपल्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये पहिल्यांदाच 4थ्या टर्ममध्ये मला परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी आपण दिलेली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। कारण आजपर्यंत या 11 वर्ष या व्यासपीठावर मी आमदार म्हणून बोलत होतो, परंतु आता आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारचा परिवहन मंत्री म्हणून आणि अतिशय चांगलं तळागाळातल्या जनतेपर्यंत गावाखेड्यामध्ये पोहोचलेलं जे खातं आहे ते खातं मला आपण दिल्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आपला आभारी आहे।